वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुतकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार हा अद्वितीय असा ग्रंथ आपण बघतो आहे आणि मोक्षाधिकाराची आम्हाला चर्चा करायची आहे। समयसार ग्रंथ स्वतःला जाणण्याचा आमचा एक मनपूर्वक केलेला प्रयत्न। स्वची व्याप्ती जाणायची आहे आणि त्याची महानता आम्हाला आमच्या अंतःकरणापासून पटली पाहिजे। माझी प्रतीती येणं म्हणजे मला स्वतःची आत्मानुभूती होणं हे माझं परम सौभाग्य आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी मला कितीही पुरुषार्थ करावा लागला तरी ती करण्याची तत्परता माझ्यात यायला हवी आहे। प्रसंगी सचिंतोपी दरिद्रोपी जिन धर्म निवासिता। मला चिंता राहिली तर चालते, मला आधी व्याधी असेल तरीही चालेल, मला दरिद्रता प्राप्त झाली तरीही मला काही हरकत नाही, पण हे भगवान मला माझ्या आत्म्याची अनुभूती मात्र या भवामध्ये तरी होऊ दे। हा एक विलक्षण स्वतःशी असा केलेला वादा आमच्या जीवनात आम्हाला हवा आहे। जसं आचार्यांनी पहिलं म्हटलेलं होतं की हा एकत्व विभक्त आत्मा मी तुला दाखवेल आणि आत्म्याने आचार्यांनी पूर्ण समर्पित होऊन आम्हाला आत्मा दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आमचं आता हे कर्तव्य आहे की जितक्या समर्पण रीतीने आचार्य प्रतिपादन करत आहे तितक्या समर्पण रीतीने आचार्यांच्या शब्दांवर अकाट्य विश्वास ठेवून मला हा असा एकत्व विभक्त स्वभावी आत्मा हा मला अनुभवायचा आहे। बस माझ्यात ज्ञान दर्शन आहे, चारित्र या रूपाने मी परिपूर्ण आहे आणि हा अकाट्य विश्वास ज्याच्या जीवनात जागृत होईल तोच खऱ्या अर्थाने मुमुक्षु असणार आहे। आणि ज्यांनी स्वतःला जाणलं तो परद्रव्याचं ग्रहण करण्यास अनुत्सुक असणार आहे। तो खरा मुमुक्षु आहे। आणि मुमुक्षु कसा तर त्यांनी प्रज्ञारूपी करवतीने बंध आणि आत्म्याला द्विधा केलेला आहे। नुसतं शाब्दिक ज्ञान किंवा चिंतन हे इथे महत्वाचं नाही, तर आत्म्याचा स्वभाव आणि कर्माचा स्वभाव यामधला भेद जाणून भेदापासून विरत होऊन आत्मतत्वामध्ये रत होणं हे खऱ्या अर्थाने द्विधाकरण आहे। हा मोक्षाचा हेतू आहे, कारण यामध्ये आत्म्याला आत्मरूपाने या जीवानी स्वीकारलेला आहे आणि बंधाला पर जाणून बंधाचा त्याग केलेला आहे। यानंतर मोक्षाधिकारामध्ये षटकारकांचं प्रकरण आलं होतं। असद्भूत व्यवहार षटकारकांना सद्भूत षटकारकांच्या माध्यमातून आचार्यांनी शह दिला की हा असद्भूत व्यवहार आहे, हा तर तुला उपयोगी नाहीच। तुला पहिल्यांदा अशा एकच सद्भूत षटकारकांमध्ये स्वतःच्या आत्म्याला स्थापित कर आणि तो स्थापन झाल्यानंतर आचार्यांनी त्यातलाही भेद नष्ट करून अनुभूतीत काहीही नाही, मी आत्मानुभव करतो, मला अनुभव घ्यायचा आहे, मी आत्म्याच्या साह्याने अनुभव घेणार आहे, कुठल्याही तऱ्हेचा विकल्प न करता एक आत्मतत्वामध्ये रममाण होण्याचा एक असा प्रतीतियुक्त संदेश आचार्यांनी आम्हाला दिलेला आहे आणि अनुभव प्रांतामध्ये आमचा प्रवेश केलेला आहे।
जी व्यक्ती परद्रव्याचं ग्रहण करते ती अपराधी आहे आणि अपराधी निरंतर शंकित असते आणि तो शुद्ध आत्म्यापासून त्याच्या अंतःकरणामध्ये सदैव असते, म्हणून तो निशंक रीतीने वावरू शकत नाही. अशा तऱ्हेने आपण या गाथा जवळपास बघितलेल्या होत्या. आणि यानंतर प्रश्न आमच्या समोर केलेला होता की परामध्ये एकत्व ममत्व स्थापन करणारा आत्मा हा अपराधी आहे आणि तो कर्मबंध करतो आणि तो आपल्या आत्म्यात एकत्व ममत्व धारण करून त्यातच रममाण होणारा आत्मा हा कर्मबंधनातून सुटतो. या ठिकाणी एक शंकाकारांनी उपस्थित केलेली आहे की तुम्ही शुद्ध आत्म्याच्या आराधनेने निरपदार्थ होण्याची गोष्ट करता, परंतु प्रश्न हा आहे की आत्मा प्रतिक्रमणादिकांच्याच माध्यमातून निरपराधी बनतो. त्याने जो अपराध केला, प्रायश्चित्त केलं, निंदा केली, गर्हा केला की तो आत्मा निरपराधी बनतो. तर त्याला शुद्ध आत्म्याची उपासना करण्याची गरज नाही. अपराधीचं अप्रतिक्रमण आदी विषकुंभ आहे, कारण त्यामुळे अपराध दूर होत नाही आणि म्हणून प्रतिक्रमणादिकांना अमृत कुंभ म्हटलेलं आहे की ज्यामुळे जीवाचे अपराध दूर होतात. आणि व्यवहार कथन करणाऱ्या आचार सूत्रादी ग्रंथांमध्ये तशा प्रकारचं प्रतिक्रमण देखील आम्हाला प्राप्त होतं की असुहादो विनिवित्ती सुहे पवित्तीय जानचारितम. हे आचार्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की शुभ रागद्वारा अशुभ रागापासून हटणं, पापापासून सुटणं हे अमृतमय आहे. जेव्हा जीव शुभ भावांनीच निरपराधी होतो तर शुद्धात्म्याची आराधना करण्याचा लाभ तो काय, अशी ही शंका व्यवहार प्रतिक्रमणादिकांना आधार मानून या ठिकाणी उपस्थित केलेली आहे. आणि यावर कुंद आचार्यांनी निश्चय प्रतिक्रमणाचं स्वरूप सांगितलं. व्यवहार प्रतिक्रमण आणि निश्चय प्रतिक्रमण दोन भूमिका प्रथमतः लक्षात घ्या. अशुभापासून वाचून शुभामध्ये प्रवृत्ती करणं ही झाली व्यवहार प्रतिक्रमणाची भूमिका. आणि या व्यवहार प्रतिक्रमणाच्याही भूमीपेक्षा तिसरी एक भूमिका महत्वाची आहे, जी आहे शुद्धोपयोगी मुनींची भूमिका, ज्या ठिकाणी प्रतिक्रमण घडत नाही. एकामध्ये प्रतिक्रमण करावं लागतं, एकामध्ये प्रतिक्रमण होत नाही. आणि दुसरी भूमिका जी आहे की जिथं प्रतिक्रमणाचा भावही जीवाजवळ येत नाही, तो इतका अतिंद्रिय आनंदामध्ये निमग्न आहे की त्याला ही व्यवहाराची भूमिका जी आहे प्रतिक्रमणाची ती देखील त्याच्या जीवनात उरत नाही. अशी ही तिसरी भूमिका. आणि या ठिकाणी आचार्यांनी या तीन भूमिकांना स्पष्ट करून या प्रतिक्रमणाधिकांचं स्वरूप विशद केलं आहे. आणि त्यासाठी आपण शब्द बघितले होते. परत थोडस रिवाइज मी यासाठी करते की थोडे आपल्या स्मृती परत जागृत होतील. 8 शब्द आचार्य जयसेनांनी आपल्या तात्पर्य वृत्ती टीकेमध्ये दिलेला आहे. पहिला शब्द दिला प्रतिक्रमण, म्हणजे केलेल्या दोषांचं निराकरण करणं. जे काही भूतकाळामध्ये जीवाकडून अपराध घडला असेल, जो विषयांमध्ये तो लीन राहिला असेल, जो त्यांनी जिनेंद्र भक्तीची आराधना केली नाही, हा जो काही त्याच्या जीवनामध्ये अपराध घडलेला आहे, दोष घडलेला आहे, या दोषांचं निराकरण करणं. आता लक्षात घ्या, भूतकाळामध्ये घडलेल्या दोषांचं वर्तमान काळामध्ये निराकरण कसं करता येईल. तो तर आमच्या जीवनात घडलेला भाग आहे, ते आमचा भूत आहे आणि त्या भूतकालाला आम्हाला वर्तमान कालामध्ये मिथ्या कसं करता येईल. आचार्यांनी त्यावर एकच उपाय सांगितला की जर तुला भूतकालामधले अपराध नष्ट करायचे असेल तर तू तुझं वर्तमान बघ.
वर्तमान कालामध्ये तू तुझ्या आत्म आराधनेमध्ये तल्लीन राहा, की भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडल्या असतील, दोष घडले असेल, त्याचं प्रतिक्रमण, निराकरण जीवनामध्ये होणार आहे. जर तू कारण भूतकाळात आम्ही आणू शकत नाही, वर्तमान काळ आमच्या हातात आहे आणि या वर्तमान काळामध्येच योग्य न्याय स्वतःमध्ये प्रस्थापित करून आमचा उपयोग आत्मतत्वाशी संलग्न करणं, म्हणजेच आम्हाला आमचा भूतकाळ पण सावरल्या गेला आणि त्याच दृष्टीने आमचा वर्तमान पण सावरल्या गेला आणि वर्तमान सावरल्या गेला की आमचं भविष्य देखील सुधारणार आहे. अशा तऱ्हेने एकच परिणाम तो प्रतिक्रमणाचा आहे, तो आलोचनाचा आहे आणि तो प्रत्याख्यानाचा देखील असणार आहे. हे झालं प्रतिक्रमण या शब्दाचा अर्थ. दुसरं आहे प्रतिसरण, म्हणजे सम्यक्त्वादी गुणांमध्ये जीवाला प्रवृत्त करणं. नित्य आमचा उपयोग आमचा शुद्धात राहायला पाहिजे, परंतु शुद्धात राहणं एवढं सहज शक्य नाही आणि म्हणून ज्या वेळेला शुद्ध धारा आमच्या जीवनातून वजा होईल त्यावेळेला आम्ही अशुभात जाण्यापेक्षा शुभ क्रियांमध्ये आमचं मन रमविलं पाहिजे. शुभच क्रिया आमच्या हातून घडल्या पाहिजे. सगळ्यात खरी साधना आहे ती आहे निश्चयाची. समजा आम्हाला मौन धारण करणं ही सगळ्यात उत्कृष्ट साधना आहे, पण ती समजा आम्ही करू शकत नाही, मौन धारण करू शकत नाही. आणि मौन फक्त आमचं शब्दांचं मौन नाही, तर सगळंच प्रकारचं मौन आम्ही धारण करायला पाहिजे. ही आमची उत्कृष्ट दशा आहे. पण ही जेव्हा आम्ही सांभाळू शकत नाही त्यावेळेला व्यवहाराच्या भूमिकेत आचार्य सांगतात की तू सत्यम वद, प्रियम वद, हितम वद. तू सत्य बोल, प्रिय बोल, हितकारक बोल. म्हणजे आम्हाला या अशुभ बोलण्यापासून, वाईट विचारांपासून, अशुभ वागण्यापासून, अशुभ वाणीपासून आचार्यांनी परावृत्त केलं आणि सांगितलं की अशा तऱ्हेने आपल्या तू तुझ्या गुणांमध्ये निरंतर प्रवृत्त राहा. तुला विचार करायचा आहे, कारण विचार होणारच आहे. तुला विचार करायचा आहे तर अशुभाचा विचार करण्यापेक्षा सम्यक्त्वादी गुणांची प्राप्ती कशी करता येईल किंवा प्राप्ती झाली असेल तर त्यामध्ये स्थिरता कशी साधता येईल, सम्यक्त्वाचे अंग कोणते आहेत, दोष कोणते आहे, कोण कोणत्या अंगामध्ये प्रसिद्ध आलेले आहे, सम्यक ज्ञानाचे काय अष्टविध प्रकारचं सम्यक ज्ञान कसं आहे, या सगळ्यांना तू त्या ठिकाणी वारंवार वारंवार उजळणीपूर्वक त्याची आठवण ठेव, त्याच्यामध्ये तू प्रवृत्त हो किंवा तेच तुझ्या उपयोगामध्ये सातत्याने असू दे. याला म्हणायचं प्रतिसरण. की आम्हाला विचार तर करायचा आहे, बोलायचं आहे, मग बोलायचं आहे, क्रिया पण आमच्याकडून होणार आहे. मग कायानी शुभ क्रिया करणं, वचनानी शुभ वचन बोलणं आणि मनाने शुभ विचारच करणं आणि आत्मतत्वाविषयी सतत जागरूकता अंतरंगामध्ये असणं, याचं नाव आहे प्रतिसरण. तिसरा सांगितला शब्द प्रतिहरण, मिथ्यात्व रागादी दोषांचं निवारण करणं. हे जे काही दोष आमच्या जीवनामध्ये होत आहे, हे दोष होत असताना त्या त्या कर्माचा उदय आहे, अवश्यपणे आहे. पण अवश्यपणे उदय असताना देखील त्या कर्मानी जीवाला खऱ्या अर्थाने दोषी केलेलं नाही. मी माझ्या अनुभूतीमध्ये त्याला माझा विषय केलं आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये तो भाव निर्माण झाला. म्हणजे माझ्या अपराधांसाठी माझी मी सर्वस्वी जबाबदार आहे, अशा प्रकारे स्वतःचा दोष स्वीकारून त्या दोषांपासून दूर हटणं, याचं नाव आहे प्रतिहरण. चौथा भाव सांगितला धारणा, की पंच नमस्कार कृती करून मंत्र आदीच्या साह्याने किंवा प्रतिमा आदी बाह्य अवलंबनाच्या साह्याने चित्त स्थिर करणे. आम्हाला दोन तऱ्हेची ध्यान सांगितल्या गेलेली आहे.
एक ध्यान सांगितलं अरहंत परमेष्ठीचं रूपस्थ ध्यान, की अरहंत परमेष्ठीच्या मूर्तीकडे एकटक अपलक नेत्रांनी बघा. अपलक नेत्रांनी बघत असताना त्यांचे जसे हात आहे, की काहीही आता करायचं बाकी राहिलं नाही, कृतकृत्यतेचा भाव आहे, एकावर एक हात ठेवून बसलेले आहे. कुठेही आता फिरण्याचं कार्य राहिलं नाही, चरण स्थिर आहे, नासादृष्टी आहे, लोचन स्थिर आहे. अशा प्रकारे परमेष्ठीचं, अरिहंत परमेष्ठीचं ध्यान अंतरंगामध्ये करणं, याला म्हणायचं रूपस्थ ध्यान. रूपस्थ ध्यानामध्ये साक्षात समशरणामध्ये विराजमान असणाऱ्या अशा अरहंत परमेष्ठीचं आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही स्थान निर्माण करून त्याचं ध्यान करणं, हा रूपस्थ ध्यानाचा प्रकार आहे. रूपस्थ मध्ये रूप आम्हाला बघता येतं, रूप दिसत आहे. आज अरहंत परमेष्ठी परोक्ष आहे, पण आम्ही आमच्या मनपटलासमोर ते रूप आणू शकतो. म्हणून अरहंत परमेष्ठीचं सशरीरी असं ध्यान करणं, हे रूपस्थ ध्यान आहे. सर्वप्रथम रूपस्थ ध्यानालाच करायला हवं, कारण रूपातीत ज्ञान आम्हाला एकदम शक्य होत नाही. आणि रूपातीत ज्ञान म्हणजे सिद्ध परमेष्ठीचं ध्यान, की ज्याच्यामध्ये शरीर नाहीये, फक्त गुणांचं चिंतन सुरू आहे. तर असं रूपातीत आणि रूपस्थ ध्यान करणं, हे एक आमची धारणा पक्की करण्यासाठी गरजेचं आहे. रूपातीत ध्यानामध्ये आम्ही सिद्ध प्रभूंचे 8 गुण आठवू शकतो. कोणत्या कर्माच्या अभावात कोणत्या गुणाची प्राप्ती झालेली आहे, त्यांचं अनाहत असं रूप आम्ही डोळ्यासमोर, फक्त एक अमूर्तिकपणाचं रूप, अमूर्तिकपणाचा आकार डोळ्यासमोर आम्ही ठेवून तो आम्ही ध्यान धारणा तिथे करू शकतो. किंवा मंत्र धारणा जर आम्हाला करायची असेल, तर आम्हाला आचार्यांनी पणतीस सोल छप्पय चतुदुगमे गमच अशा प्रकारची मंत्र दिलेली आहे. 35 अक्षरांचा मंत्र, 16 अक्षरांचा मंत्र, 6 अक्षरी मंत्र किंवा ओम हा एकाक्षरी मंत्र. या मंत्रांना आम्हाला ध्यानाच्या माध्यमातून मन स्थिर करता येतं. तर धारणा ही अशा तऱ्हेने आम्हाला बनवायची आहे. किंवा कधी रंगत ध्यान आम्ही करू शकतो. रंगत ध्यानामध्ये आम्हाला जे 5 परमेष्ठीचे रंग सांगितलेले आहेत, अरिहंतांचा पांढरा वर्ण, सिद्धांचा लाल वर्ण, आचार्यांचा पिवळा, उपाध्यायांचा हिरवा आणि साधूंचा ब्ल्यू रंग का, अशा प्रकारच्या 5 रंगांमध्ये आम्ही ध्यान करू शकतो. ही धारणा आम्हाला बनवायची आहे. किंवा चक्रांवर सुद्धा आम्ही ध्यान करू शकतो. जसं अरिहंतांचं आम्हाला ध्यान करायचं आहे, तर अरिहंतांचं ध्यान पांढऱ्या वर्णामध्ये आणि आज्ञा चक्रावर आम्ही ध्यान करू शकतो. आज्ञा चक्राचं स्थान आहे भ्रुकुटी मध्य, कमला आपल्या डोक्यापाशी भ्रुकुटी मध्य, दोन भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र, आणि त्या ठिकाणी अरहंत परमेष्ठीचं आम्ही ध्यान करू शकतो. दुसरं सिद्ध परमेष्ठीचं ध्यान आम्ही सहस्रार चक्रात करू शकतो. आचार्य परमेष्ठीचं ध्यान पिवळ्या वर्णामध्ये आम्ही विशुद्धी चक्र म्हणजे कंठस्थानावर करू शकतो. जिथे थायरॉइड ग्रंथी असते त्या ठिकाणी आम्ही ते ध्यान करू शकतो. उपाध्याय परमेष्ठी ज्ञानाचा पूर्ण साठा उपाध्याय परमेष्ठी जवळ असतो, आणि या उपाध्याय परमेष्ठीचं ध्यान आम्ही हृदय चक्रावर, अनहत चक्रावर करू शकतो. आणि साधू परमेष्ठीचं ध्यान हे मणिपूर चक्रावर, नाभी केंद्रापासून काळ्या वर्णामध्ये किंवा नेव्ही ब्ल्यू याच्यामध्ये आम्ही करू शकतो. अशा तऱ्हेने ही ध्यान आराधना करणं, याचं नाव आहे धारणा. नंतर आहे निवृत्ती. निवृत्ती याचा अर्थ बाह्य विषय कशायादी इच्छायुक्त चित्ताचे निवारण करणे. जो आमचं मन सातत्याने अनादिकालाच्या संस्कारांनी हे बाह्य विषयांमध्ये ओढ घेत असतं. बाह्य आकर्षण आमच्या जीवनात अति प्रमाणामध्ये कधी कधी दिसतं. या बाह्य आकर्षणाला कमी करून चित्त आमचं कसं आत्मतत्वाजवळ स्थिर राहील याला बघणं,
याला म्हणायचं निवृत्ती. बाह्य विषयांपासून मी दूर झाले आहे, हटले आहे आणि स्वतःच्या आत्मतत्वामध्ये प्रवेश करण्यासाठी मी उत्सुक आहे. ही आहे निवृत्ती. निंदा. वारंवार वारंवार अभ्यास करून देखील आमचं हे अनभ्यस्त मन जे आहे हे विषयांमध्ये प्रवृत्त होत राहतं. याला जेव्हा आम्हाला जाणीव होते की अरे मी तर सामायिकाला बसली आहे, पण माझं मन मात्र तिकडे कुठेतरी गेलेलं आहे. ही जाणीवही पहिल्या क्षणी होत नाही, ज्या क्षणी गेलं त्या क्षणी होत नाही. कितीतरी समय व्यतीत झाल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की माझं मन भरकटलेलं आहे. आता अशा तऱ्हेने जेव्हा मन भरकटतं त्यावेळेला निंदा करून आपल्याच साक्षीपूर्वक आपल्या दोषांना प्रगट करून हा अपराध माझ्याकडून घडलेला आहे याची स्वतःला समज देऊन निंदा आम्हाला करून आम्हाला आत्मा पवित्र करता येतो. नंतर गर्हा. कधी कधी अपराध इतका मोठा असतो की स्वतःशी आत्मनिंदा करून भागत नाही. त्यावेळेला गुरु साक्षीपूर्वक दोष प्रगट केले जातात. गुरूंनी दिलेलं विधान, प्रायश्चित्त विधान आम्ही स्वीकारून आम्हाला आमचा आत्मा पवित्र करता येतो. म्हणून निंदा आणि गर्हा दोन शब्द. निंदेमध्ये आत्मसाक्षीपूर्वक दोष प्रगट करणं आहे आणि गर्हामध्ये गुरु साक्षीपूर्वक दोषांचं उजागरण करणं आहे. आणि नंतरचा 8वा भाव आहे शुद्धी. कोणत्याही तऱ्हेने आमच्यात दोष घडला असेल तर शोधन करायचं की काय दोष माझ्यात घडला आणि तो कसा दूर करता येईल. या दृष्टीने मनाची शुद्धी करत राहणं, शोधन करत राहणं, मन परिष्कृत करत राहणं, मन त्या चुकीमधून निघण्यासाठी धडपड करणं, ही आहे शुद्धी. तर अशा या 8 प्रकारांनी हा जीव शुद्ध बनू शकतो, म्हणजे त्याचे दोष कमी होऊ शकतात. हे या ठिकाणी आचार्यांनी सांगितलं. आणि शंकाकारांनी शंका ठेवली, जर यांनी दोष निरावरण होतात तर मग कशाला स्वशुद्ध आत्मतत्वाची प्राप्ती करून घ्यायची. यांनीच तर आत्मा शुद्ध बनलेला आहे. अशा तऱ्हेने व्यवहार नयाचा आश्रय घेऊन आचार अंगांचं त्या ठिकाणी सांगून हा व्यवहारवादींनी तर्क केलेला आहे. यावर कुंद आचार्य आता निश्चय नय प्रधानतेने उत्तर देणार आहे. आणि उत्तर देत असताना 2 गाथा या ठिकाणी आचार्यांनी सांगितलेले आहे. गाथा क्रमांक आहे 306 नंबर आणि 307 नंबर. पडिकमणं पडिसरणं परिहारो धारणा नियत्तीय निंदा गरुहा सोही अठ्ठविहो होदी विसकुंभो. अपडिकमणं मपडिसरणं अपरिहारो अधारणाचेव अनियत्तीय अनिंदाय अगरुहा ओसही अमय कुंभो. प्रतिक्रमण आपण शब्दशः अर्थ बघितले. प्रतिक्रमण, प्रतिसरण, परिहार, धारणा, निवृत्ती, निंदा, गर्हा आणि शुद्धी याप्रमाणे 8 प्रकारचा विषकुंभ आहे. आचार्य सांगतात की अशा तऱ्हेचा 8 हा विषकुंभ आहे. आणि कारण यामध्ये कर्तापणाची बुद्धी संभवते. आणि अप्रतिक्रमण, अप्रतिसरण, अपरिहार, अधारणा, अनिवृत्ती, अनिंदा, अगर्हा आणि अशुद्धी या प्रकारे 8 प्रकारचा अमृतकुंभ आहे. कारण येथे कर्तृत्वाचा निषेध असल्यामुळे परभावांचा अकर्ता आहे, अतएव बंध रहित आहे. जेव्हा नुसतं आम्ही हे वाचतो
त्यावेळेला आम्हाला असं वाटतं की चला, आचार्यांनी आम्हाला खूप सवलत दिलेली आहे, प्रतिक्रमण वगैरे करण्याची काहीही गरज नाही, उलट त्याला विषकुंभ म्हटलेलं आहे. आणि अप्रतिक्रमण, अप्रायश्चित्त, जे हे सगळं करणं, याला अमृत कुंभ असं म्हटलेलं आहे. आणि आम्हाला असं वाटतं की फार आमच्या उपयोगाची आचार्यांनी गोष्ट सांगितलेली आहे. या ठिकाणी लक्षात आम्हाला हे घ्यायचं आहे की अप्रतिक्रमण दोन तऱ्हेचं आम्हाला पाहायचंय. अप्रतिक्रमण ज्ञानीच्या जीवनातील अप्रतिक्रमण आणि अज्ञानीच्या आश्रित असलेलं अप्रतिक्रमण. ज्ञानी हा चौथ्या गुणस्थानापासून पुढच्या गुणस्थानापर्यंत ज्ञानी, आणि 1 ते 3 गुणस्थान पर्यंत हा जीव अज्ञानी. आता अज्ञानीच्या आश्रित अप्रतिक्रमण हे कसं असतं की त्याच्या जीवनात तो विषय कशाय परिणती रूपच आहे. त्याला शुद्ध आत्मा किंवा स्वतःचा आत्मा कळलेलाच नाहीये. स्वपर भेद विज्ञान त्याच्या जीवनात नाहीच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्याच्या जीवनात आत्मतत्वाविषयीची श्रद्धा नाही, ज्ञान नाही, चारित्र्य नाही. आणि जर तो काही एखाद्या वेळेला रूढीनुसार सांगोमांगी प्रतिक्रमण करत असेल, तरीही ते प्रतिक्रमण त्याचं यथार्थ नाही. ठीक आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये व्यवहाराच्या भूमिकेत ते प्रतिक्रमण करणं गैर नाही, परंतु खऱ्या अर्थाने ती प्रतिक्रमणाची भूमिका पाहिजे, ही अज्ञानीच्या जीवनात असत नाही. आणि म्हणून या अज्ञानीच्या जीवनात जे अप्रतिक्रमण सांगितलेलं आहे, हे अप्रतिक्रमण तर पहिल्यांदाच आचार्यांनी त्या ठिकाणी त्याला काढून टाकलेलं आहे. त्याला न विषकुंभ म्हटलं, न त्याला अमृतकुंभ म्हटलं. आता दुसरी भूमिका जी आहे, ही ज्ञानी साधकाची भूमिका आहे. या ज्ञानी साधकाच्या भूमिकेमध्ये त्याच्या जीवनामध्ये अप्रतिक्रमण म्हणजे शुद्धात्म्याचे सम्यक दर्शन, श्रद्धा, ज्ञान, अनुष्ठान स्वरूप त्रिगुप्तिमय, स्वानुभूतीमय असं असणार आहे. म्हणजे ज्ञानीच्या जीवनामध्ये जे अप्रतिक्रमण असणार आहे, तो ते शुद्धोपयोगामध्ये लीन असताना असणार आहे. तो शुद्धात्म्याच्या त्याच्या जीवनात श्रद्धा आहे, ज्ञान आहे आणि अनुष्ठान रूपपण आहे आणि त्रिगुप्तिमय असं स्वसंवेदनमय पण तो आहे. आता त्याच्या जीवनामध्ये प्रतिक्रमण न होणं म्हणजे तो त्या अतिंद्रिय आनंदात निमग्न आहे. त्याच्या जीवनात अप्रतिक्रमण न होणं ही त्याच्यासाठी एक परम अमृतमय असं जीवन आहे. आणि त्या साधकाला जेव्हा एखादी व्यवहारवादी असं म्हणेल की तुझी सामायिकाची वेळ झाली, प्रतिक्रमणाची वेळ झाली, तुला गुरूंजवळ निंदा गर्हा करायला हवी आहे, त्यावेळेला त्या अतिंद्रिय आनंदापासून, शुद्धोपयोगापासून तो शुभोपयोगाच्या भूमिकेत येणार आहे. म्हणजे ही त्याची शुभोपयोगाची भूमिका त्याच्यासाठी वरून खाली पडणारी भूमिका असल्यामुळे त्या भूमिकेला आचार्यांनी इथे विषकुंभ म्हटलेलं आहे. नक्की पहिल्या भूमिकेतल्या याला तर ही भूमिका लक्षात घ्यायची आहे की त्याच्या जीवनामध्ये त्याला वरच्या भूमिकेतून खालच्या भूमिकेत येणं हा त्याच्यासाठी विषकुंभ असणार आहे. वितराग चारित्राच्या अपेक्षेने हे अप्रतिक्रमण वास्तविक निश्चय प्रतिक्रमणच आहे. जरी या ठिकाणी अप्रतिक्रमण, अप्रतिसरण हे शब्द ठेवलेले आहे, तरी वास्तविकतः ही तिसरी भूमिका त्याची त्या ठिकाणी होत नाही. तो शुद्धोपयोगात लीन आहे. हे वास्तविकतः जर आम्ही बघितलं तर त्याला आम्ही निश्चयाची परिसीमा, निश्चय म्हणजे उत्कृष्टता असं प्रतिक्रमण त्या ठिकाणी आम्हाला म्हणता येतं. तर या भूमिकेमध्ये त्याचं न होणं हे देखील काय झालेलं आहे, एक प्रकारे मोक्षासाठीच साक्षात ते कारण आहे.
व्यवहार प्रतिक्रमणाच्या अपेक्षेने हे अप्रतिक्रमण शब्दांनी सांगितल्या गेलेलं आहे. पण खरोखर वास्तविक पाहता ते अप्रतिक्रमण जरी आम्ही त्या ठिकाणी म्हणत असलो तरी ती वरची भूमिका आहे. ज्ञानीजनांचं ते अप्रतिक्रमण आहे आणि म्हणून हे साक्षात मोक्षाचं कारण आहे. शुद्धात्म उपादेय मानून निश्चय प्रतिक्रमणाचा साधक भाव रूपानी विषय कषायापासून वाचण्यासाठी दूर राहण्यासाठी व्यवहार प्रतिक्रमण केलं जातं. पण ते व्यवहार प्रतिक्रमण हे परंपरेने मोक्षाचं कारण आहे आणि स्वर्गादी सुखाला निमित्तभूत पुण्याचं कारण आहे. आणि अज्ञानी जे अप्रतिक्रमण हे विषय कषायातील मिथ्यात्व परिणतीला कारण आहे आणि त्यामुळे ते दुःखाचंच कारण आहे. अशा तऱ्हेने या प्रतिक्रमणाची म्हणजे अप्रतिक्रमणाची भूमिका आम्हाला समजायची आहे. म्हणजे आचार्यांनी आम्हाला इथे सवलत नाही दिलेली आहे. आचार्यांनी आम्हाला वरच्या भूमिकेत जाण्याची प्रेरणा केलेली आहे. तू या 5व्या 6व्या गुणस्थानाच्या भूमिकेत रुळण्यापेक्षा तिथेच तुझं जीवन व्यर्थ घालविण्यापेक्षा तुला वरच्या शुद्धोपयोगाच्या भूमिकेत जायचं आणि ती शुद्धोपयोगाची भूमिका साक्षात मोक्षाला कारणीभूत आहे हे आचार्यांना या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. तर याची टीका आपण उद्याला बघूया. आज आपण इथे थांबू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोये संवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.